चायना मांजावर बंदी असतानाही अनेक भागात सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून आले। या मांजाने केडगावमध्ये तिघांना कापले असून या पतंगाने कोपरगावमध्ये एकाचा बळी घेतलाय। केडगावमध्ये योगेश नांगरे हे नगरमधून केडगाव उपनगरातील शाहूनगर येथे येत होते। अचानक समोर आलेला मांजा काही क्षणातच त्यांचे नाक कापले। रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना व रक्ताने संपूर्ण शर्ट भिजला। अर्धा तास त्यांच्यावरती नाकाला टाके टाकण्याचे अवघड छोटी शस्त्रक्रिया करावी लागली। दुसऱ्या एका घटनेत चैतन्य माळवदे हा इयत्ता 10वीतील मुलगा दुचाकीवर जात होता। त्याच्या पुढे जाणाऱ्या दुसऱ्या दुचाकीमध्ये तो मांजा अडकला होता। चैतन्याचा पाय खाली असल्यामुळे तो मांजा त्याच्या पायात गुंतून त्याचा पाय कापला गेला। तिसऱ्या घटनेत 6 वर्षांचा मुलगा जखमी झाला। पतंग काटाकाटीनंतर खाली येत असलेला मांजा हाताने गोळा करून ओढत होता। जोराने मांजा ओढल्यामुळे त्याच्या हाताचे बोट कापले। तर कोपरगावमध्ये 14 वर्षीय मुलाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला। अर्णव महेश व्यवहारे घराच्या टेरेसवर वाइंडिंग तारेचा वापर करून पतंग उडवत होता। शेजारील अति उच्च दाबाच्या वीज वाहिनीला सदर तारेचा स्पर्श झाल्याने शॉक लागून अर्णवचा जागीच मृत्यू झाला, तर ऋषिकेश हा जखमी झाला। मकर संक्रांतीच्या दिवशी चायना मांजाच्या वापरामुळे जखमींच्या कुटुंबियांना मात्र दुःख सहन करावे लागले आहे। मंडळी, याला प्रशासन जबाबदार आहे असे वाटते का? नक्की कमेंट करा।